तर वसई विरारमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची संततधार सुरू असून रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे शहरातल्या अनेक सखल भागांमध्ये रस्त्यावरती पाणी साचायला सुरुवात झाली आहे। नालासोपारा पूर्व परिसरातील गालानगर इथे रस्त्यावर पाणी साचल्याने रिक्षा आणि इतर वाहनांना याच पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागतोय। दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेऊन पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी आज जिल्ह्यातल्या सगळ्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे। हवामान विभागाने आज दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये तसंच प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन केलेलं आहे। नालासोपारा पूर्व भागातील गालानगर परिसरातून आढावा घेतलाय प्रभाकर कुडाळकर यांनी। वसई विरारमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची संततधार पाहायला मिळत आहे। रात्रभर कोसळलेल्या या पावसामुळे अनेक सखल भागामधील रस्ते हे जलमय झालेले आहेत। मी आता सध्या नालासोपारा पूर्वेकडील गालानगर या परिसरामध्ये आहे। आपण हा जर बघितला तर बाजार या ठिकाणी भरतो आणि या भाजीपाल्याच्या ज्या हातगाड्या आहेत त्या अर्धवट पाण्यामध्ये बुडालेल्या आहेत, त्यामुळे संपूर्ण रस्ता हा जलमय झालेला आहे। अशीच अवस्था वसई विरार आणि नालासोपारामधील जे सखल भागातील रस्ते आहेत त्या ठिकाणचे आहे। त्या ठिकाणीही पाणी जे आहे रस्त्यावर साचायला सुरुवात झालेली आहे। आज आपण सकाळच्या वेळी बघितलं तर या ठिकाणी शाळकरी मुलांची लगबग असेल, त्यांच्या बसेसची लगबग असेल ही बघायला मिळत नाही आहे, कारण की पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी आज पालघर जिल्ह्यासहित वसई विरार शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे। त्यामुळे सकाळची ही लगबग पाहायला मिळत नाही। मात्र चाकरमणी जे आहेत हे कामावर जायला निघालेले आहेत। आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। त्याचबरोबर पश्चिम रेल्वे जी सेवा आहे ही आता सध्या सुरळीत सुरू आहे। मात्र जर आपल्याला आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, नालासोपारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.